धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी एकूण 21 मतदान केंद्र आहे. आज सर्व 21ही मतदान केंद्रावरील चमू मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. या कामी प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, लाईट्स, फर्निचर, रॅम्प, ज्या काही मिनिमम आवश्यक सुविधा आहेत, निवडणूक आयोगानं ज्या ठेवायच्या सांगितलेल्या आहेत, त्या सर्व सुविधाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण 116 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत आहेत. 21ही मतदान केंद्राच्या बाहेर त्यांची BLO जे आहेत, BLO म्हणजे मतदारांचे नावं जर का कोणाला सापडले नाही, तर त्यांना मदत करण्यासाठी आपण त्या ठिकाणी BLO पण तैनात केले आहेत. वोटर स्लिपचं वाटप 100% झालेलं आहे आणि टोटल जरी 116 कर्मचारी हे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेशी संबंध असले, तरी साधारणतः 50 कर्मचारी हे नगरपालिका व तहसीलचे एक अप्रत्यक्ष या प्रक्रियेमध्ये सामील आहेत आणि सोबतच 60 पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये तैनात करण्यात आले आहेत. एकंदरीत निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा जी काही व्यवस्था करायची सांगितलेली आहे, ती सर्व आयोगाचे सर्व निर्देश तंतोतंत पाळून आम्ही सर्व व्यवस्था केली आहे आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे का? अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर या ठिकाणी एक तर व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जे कोणी अपंग अशी मागणी करतील, की आम्हाला मतदान केंद्रावर तुम्ही पोहोचवा वगैरे, आम्ही त्यांना मतदान केंद्रावर आणून त्यांना घरी सोडण्यासाठी पण तशा प्रकारची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिक पेक्षा जे वयोवृद्ध नागरिक आहेत, तर वयोवृद्ध नागरिक आहेत, की ज्यांना रांगेमध्ये उभं राहणं शक्य नाही किंवा कठीण आहे, त्यांना आम्ही रांगेत उभे न राहता आम्ही त्यांना डायरेक्टच मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी एंट्री देणार आहोत किंवा इतर ज्या काही निवडणुकीच्या अ, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना ज्या काही सुविधा आवश्यक असतील, त्या सर्व सुविधा आम्ही त्यांना मतदान केंद्रावर पुरवणार आहोत.